परळी शहरातील ही आहे सरस्वती नदी पाहिली तर अनेक दिवसापासून पाहिले तर परळी शहरातील भूमाफियांनी या नदी पात्रामध्ये अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि त्या अतिक्रमण पाहिलं तर गेल्या वर्षी अनेक जे नगर आहेत नगरामध्ये पाणी घुसलं होतं आणि आता पाहिलं ते आता पावसाळा काही दिवसावर ठेपले असताना सुद्धा नगरपालिकेने मात्र हे संपूर्ण काम फक्त कागदपत्रावरच केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मात्र प्रत्यक्ष पाहिलं तर या नदी पात्रामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता घाण देखील साचले आलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता भूमाफियाने अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। याचीच बातमी आम्ही आता 1 महिन्यापूर्वी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना दाखवण्यात आली होती आणि पंकजा मुंडे यांनी दखल घेऊन जे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते। मात्र हे आदेशाचं मात्र फक्त कागदावरच पालन करण्यात आलेलं आहे। प्रत्यक्ष पाहिलं तर या नदी पात्रावर दुनियाची मोठी घाण देखील पडलेली आलेली आहे। पावसाळ्यात येऊन ठेपलेला आहे आणि जे पावसापूर्वी जे कामं करायचे होते झाली पाहिजे होते ते फक्त कागदावर झालेच या ठिकाणी दिसून येत आहे। प्रत्यक्ष पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण या नदी पात्रामध्ये आता दुनियाची घाण याचे दिसून येत आहे। तात्काळ पावसापूर्वी कामं करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन यश गायकवाडसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।